नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कपिल लांडगे तुमचं एकाग्र यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की 2025च्या पॅटर्ननुसार राज्यसेवा मुख्य परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे आधीचं ओल्ड MCQ पॅटर्न होतं ते आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेलं असल्यामुळे इथं आपल्याला उत्तर लेखन शैलीचं महत्त्व असणार आहे. त्याच्यामुळे आपण GS पेपर 1, जनरल स्टडीज पेपर 1, सामान्य अध्ययन पेपर 1 या पेपर 1 मध्ये असलेल्या भूगोलाचा अभ्यासक्रम MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये कशा प्रकारे दिलेला आहे त्याला आपण आज डिकोड करूया, पूर्णपणे बारीक समजून घेऊया. त्याला राज्यसेवा मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा याचा सिलेबस आज आपण इथं डिकोड करणार आहोत. तर बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असल्यामुळे नवीन जो आयोगाने MPSC आपल्या आयोगाने सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये म्हटलेले की सामान्य अध्ययन पेपर 1 यामध्ये भारतीय वारसा, संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या भारांशासह हे आपल्याला भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये इथं दिलेलं आहे. यामध्ये मुद्देसूद त्याने टॉपिक टू टॉपिक कशा प्रकारे दिलेले आहे, जगाच्या प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये, जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचे वितरण, त्यामध्ये दक्षिण आशिया, भारतीय उपखंड यांच्यासह जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय, तृतीय औद्योगिक सेवांच्या संस्थाला जबाबदार असणारे घटक आणि त्यामध्ये भारत, म्हणजे भारतासह जगातील काही प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय अशा औद्योगिक सेवा आहेत त्यांचा सुद्धा अभ्यासक्रम आपल्याला भूगोलामध्ये दिलेला आहे. भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, त्यांच्या हालचाली, चक्रीय वादळ अशा महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना, त्यांची भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्थान, महत्त्वाची भौगोलिक वैशिष्ट्ये ज्यामध्ये जलाशय, हिमनग यांच्यासह वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल आणि अशा बदलांचा परिणाम, अशा प्रकारे भूगोलाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला सिलेबस दिलेला आहे. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षांचं डिटेलमध्ये आपण सिलेबस जाणून घेऊया. प्रत्येक एक एक घटक आणि उपघटक याला आपण डिटेलमध्ये इथे बघूया. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये काय काय दिलेलं आहे. भारतीय आणि जागतिक भूगोल, भारताचा आणि जगाचा भौतिक म्हणजे फिजिकल, सामाजिक सोशल, आर्थिक म्हणजे इकॉनॉमिक. भारतीय भूगोलामध्ये भारताची मूलतत्वे, भारताचे स्थान, जागतिकरित्या भौगोलिकरित्या भारताचे स्थान कुठे आहे, त्याचा अक्षांश काय आहे, रेखांश काय आहे, भारताची वेळेची प्रमाण काय दिलेली आहे, भारताच्या शेजारील असणारे राष्ट्र किंवा भारताच्या शेजारी असणारे राज्य, भारतामध्ये असणारे महत्त्वाचे समुद्रधुनी, भारतातील राज्य आणि त्यांची सध्याची स्थिती आणि आंतरराष्ट्रीय सीमा असलेले राज्य. भूगोलाचा अभ्यास करतेवेळी नेहमी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा MPSCच्या अभ्यासक्रमामध्ये नेहमी आपल्याला मॅप स्टडी करायचा असतो. म्हणजे नेहमी आपल्यासोबत ॲटलास असलं पाहिजे. ॲटलासमध्ये प्रत्येक आपल्याला मॅप असेल. मॅपमध्ये, नकाशांमध्ये आपल्याला जगाचा म्हणजे इंडिया आणि जग म्हणजे वर्ल्ड यांचे नकाशे नेहमी सोबत ठेवायचे. तुम्ही जसं आता नकाशामध्ये बघता 28 राज्य भारतामध्ये आहेत, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. भारताची आंतरराष्ट्रीय सीमा चीन, म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान अशा काही देशांशी आपली जी आंतरराष्ट्रीय सीमा आहे त्या सीमांचं पूर्णपणे आपल्याला इथं जिओग्राफी म्हणजे भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये असणारे राज्य, त्यांची सीमा अभ्यास करायचा आहे. इथं नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणजे उत्तर पूर्वी राज्यांचे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे इथं जाणून घ्यायचं आहे. चला पुढे येऊया विद्यार्थी मित्रांनो. भारताची भौगोलिकदृष्ट्या असलेली हिमालयातील वैशिष्ट्ये, हिमालयाची रचना कशा प्रकारे झाली, निर्मिती, हिमालयातील हवामान, माती, जैवविविधता, हिमालयातील भौतिक संसाधनं, त्यांच्यामध्ये हिमालयामध्ये असणारे प्रमुख खिंडी, त्यांचं महत्त्व यांचा आपल्याला इथं सिलेबसमध्ये दिलेलं आहे. हे बघा, आता तुम्हाला मॅपमध्ये आता फिजिकल मॅपमध्ये दिसेलच की इथं हे जे हिमालय आहे या हिमालयाची कशा प्रकारे उत्पत्ती झाली, निर्मिती कशा प्रकारे झाली, कशा प्रकारे हिमालयाच्या डायरेक्शन्स आहेत, तिथं असणाऱ्या प्रमुख खिंडी काय आहेत,
खिंडियाला आपण पासेस म्हणतो, त्याचे पूर्णपणे आपल्याला इथं जाणून घ्यायचं आहे. उत्तर भारतीय मैदाने, उत्तर भारतीय मैदानाला आपण गंगेचे मैदान सुद्धा म्हणतो. गंगेचे मैदान हे विशिष्ट नद्यांपासून तयार झालेले आहे. गंगा नदी, ब्रह्मपुत्रा नदी आणि सिंधू नदी. त्या गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये त्यांची भूगर्भ रचनीय रचना, भौतिक विभाग, हवामान, वनस्पती, माती आणि जैवविविधता आणि महत्व. गंगेचे मैदान किंवा गंगेच्या मैदानांचे जे खोरं आहे त्याच्यामध्ये भारतातील 40% लोकसंख्या सामावलेली असते आणि बहुतांश आपली शेती, जी तांदळाची शेती किंवा गव्हाची शेती असते, ती गंगेच्या मैदानाच्या खोऱ्यामध्ये होत असते. द्वीपकल्पीय पठारामध्ये आपल्याला भारतीय पठाराचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. ट्रायंग्युलर पठार आपल्याला दिलेला आहे. इथे पठाराची निर्मिती कशा प्रकारे झाली, त्यांची उंचभूमी, दख्खन पठार, पश्चिम घाट, पूर्व घाट, हे पूर्णपणे आपला पश्चिम घाट आहे, पूर्व घाट आहे. यांच्यामध्ये असणाऱ्या नद्या यांचा सुद्धा आपल्याला इथं समावेश केलेला आहे. भारतीय वाळवंट बहुतेक प्रदेश राजस्थानमध्ये कव्हर केलेला आहे. भारतीय वाळवंटाला आपण थरचे वाळवंट म्हणतो. वाळवंटाची निर्मिती कशा प्रकारे झाली, वाळवंटामध्ये असणाऱ्या वनस्पती, वाळवंटामध्ये असणारे लोकजीवन, वाळवंटामध्ये असणाऱ्या नद्या, तिथं असणाऱ्या डोंगर रांगा, ठीक आहे. जसं अरावली ही डोंगर रांग राजस्थानमध्ये सर्वात जुनी डोंगर रांग आहे. आणि किनारी मैदानी भाग आणि बेटे, भारतामध्ये 2 आपल्याला बेटांचा समावेश असतो. अरेबियन सी, अरबी समुद्राच्या दक्षिणेला इथे लक्षद्वीप हे एक बेट दिलेलं आहे आणि बंगालच्या उपखाडी म्हणजे बे ऑफ बेंगॉलच्या दक्षिणेला इथे आपल्याला अंदमान निकोबार हे बेटे मिळेल. आणि दोन्ही किनारी प्रदेश म्हणजे पश्चिम किनारी प्रदेश आणि पूर्व किनारी प्रदेश यांचा सुद्धा आपल्याला इथे MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेमध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे. पुढे येऊया विद्यार्थी मित्रांनो, भारतातील नदी प्रणालींचा आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे. नदी प्रणालीमध्ये 2 प्रकारच्या बहुतेक नदी प्रणाली असतात. हिमालयन नदी प्रणाली आपल्याला मिळेल आणि पठारावरील वाहणारी नदी प्रणाली. हिमालयन नदी प्रणाली म्हटलं तर बहुतेकदा गंगा नदी प्रणाली, ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली, सिंधू नदी प्रणाली या 3 महत्वाच्या हिमालयन नदी प्रणाली आहेत. त्यांच्या असणाऱ्या उपनद्या, ठीक आहे, जसे सिंधूच्या काही उपनद्या आहेत, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, या सगळ्या उपनद्या त्यांच्या वाहनाचा प्रवाह कुठून त्यांचा उगम होतो, त्यांच्यावरती असणारे काही धरणं आहेत त्यांचा सुद्धा आपल्याला अभ्यासक्रम केलेला आहे. द्वीपकल्पीय नद्या, यामध्ये आपल्याला गोदावरी, कृष्णा, कावेरी अशा काही महत्वाच्या नद्यांचा अभ्यास करायचा आहे. पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या, जसं पश्चिमेकडील वाहणाऱ्या नद्या म्हटलं तर नर्मदा आणि तापी यांचा समावेश असतो. या 2 महत्वाच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत. नद्यांचे खोरे, त्यामध्ये झालेला प्रादेशिक विकास आणि त्याच्यामध्ये सरकारने केलेलं, शासनाने केलेलं नियोजन, जलविद्युत प्रकल्प, प्रमुख धरणे नद्यांवरती असणारे यांचा सुद्धा समावेश आपल्याला MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये केलेला आहे. भारतातील हवामान, भारतातील हवामान हे बहुतेकदा मॉन्सून हवामान आहे. मॉन्सून हा भारतामध्ये कशा प्रकारे त्याची यंत्रणा आहे, मेकॅनिझम कशा प्रकारे होतो, मॉन्सूनच्या कालावधीमध्ये अल्निनो म्हणजे काय, लानिना म्हणजे काय, ऋतू कशा प्रकारे तयार होतात, यांचं सुद्धा आपल्याला राज्यसेवेच्या अभ्यासक्रमामध्ये सिलेबसमध्ये कव्हर केलेलं आहे. खनिजे, उद्योग, खनिजांचे वितरण, औद्योगिक धरणे, त्यांचे स्थान यांचा सुद्धा आपल्याला इथे भौगोलिक दृष्ट्या अभ्यास करायचा आहे. शेती म्हणजे ॲग्रिकल्चर, हा सुद्धा एक भूगोलामध्ये असणारा खूप महत्वाचा सब टॉपिक आपण म्हणू शकतो. जमिनीचा वापर कशा प्रकारे केला जातो, माती आणि पिके, वेगवेगळ्या प्रकारची माती आपल्या भारतामध्ये दिलेली आहे, त्या मातींचे प्रकार, कशा प्रकारे ती मृदा तयार झालेली आहे, मृदा कशा प्रकारे, सुपीक मृदा असेल तर आपल्याला पिकांचं उत्पादन घेता असतं, त्या पिकांच्या उत्पादनामुळे आपल्या शेतीचा जो आपला बहुमूल्य लोकसंख्येचा भाग आहे भारतातील, हा शेतीवरती कशा प्रकारे अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे आपल्या भारताची अर्थव्यवस्था कशा प्रकारे ग्रो करत आहे ते सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे. त्याच्यामुळे कृषी पद्धतीचे प्रकार काय आहेत, कृषीमध्ये असणारे सिंचन प्रक्रिया, कृषीमध्ये असणाऱ्या जमीन सुधारणा, कृषीमध्ये असणाऱ्या पशुपालन आणि काही शासकीय योजना, ज्या केंद्र सरकार किंवा राज्य सरकार मार्फत येणाऱ्या शासकीय योजना असतात, ज्या कृषीला आपण व्यापक रूप देण्यासाठी किंवा कृषीमध्ये उत्पादन वाढण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासाठी आपण इथं महत्त्वाचे योगदान म्हणू शकतो. भारतामध्ये असणारे नैसर्गिक वनस्पती म्हणजे फॉरेस्ट किंवा वनस्पती, फॉरेस्टचे टाईप काय आहेत, प्रकार काय आहेत त्यांचे, नैसर्गिक वनस्पतींचे वर्गीकरण, वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती भारतामध्ये आढळत असतात.
ज्या वनस्पती आपल्याला हिमालयामध्ये आढळणार आहेत त्या वनस्पती आपल्याला राजस्थानच्या वाळवंटा भागामध्ये आढळणार नाही. वाळवंटामध्ये आढळणाऱ्या काही वनस्पती आहेत त्या आपल्याला पश्चिम किनारपट्टी किंवा पूर्व किनारपट्टीमध्ये आढळणार नाही. कारण की तिथं असणारा जो हवामान आहे किंवा तिथं असणारी जी मृदा आहे, तिथं असणारा तापमान आहे, यांचा तिथं परिणाम आपल्याला मिळतो. त्यामुळे यांचा सुद्धा आपल्याला MPSC मध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आर्थिक पायाभूत सुविधा. आर्थिक पायाभूत सुविधेमध्ये आपल्याला जलमार्ग, महामार्ग म्हणजे नॅशनल हायवेज, जलमार्ग म्हणजे नॅशनल वॉटरवेज, यांचा सुद्धा आपल्याला इथे समावेश केलेला आहे. वीज आणि ऊर्जा क्षेत्र, पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जेचे स्रोत, ऊर्जा संवर्धन. मानवी भूगोलाचं सुद्धा आपल्याला इथं MPSC मध्ये सिलेबस मध्ये दिलेलं आहे. मानवी भूगोलामध्ये आपल्याला लोकसंख्याशास्त्र आणि अलीकडील जनगणना. लोकसंख्याशास्त्रामध्ये आपल्याला डेमोग्राफी हे पूर्णपणे स्टडी करायचे आहे, डेमोग्राफी. आणि अलीकडील जनगणना जी 2011ची अलीकडील जनगणना झालेली आहे किंवा 2001ची जी जनगणना झालेली आहे त्यांच्या सुद्धा आपल्याला इथं पूर्णपणे सखोल काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे MPSC मध्ये. बघा, जागतिक भूगोलामध्ये जगामध्ये आपल्याला माहिती आहे की 5 महत्वाची महासागर आहेत. अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, आर्क्टिक महासागर, अंटार्क्टिक महासागर. त्यामध्ये असणारी काही आपल्या जगामध्ये असणारी खंड सुद्धा आहेत. 7 महत्वाची खंड: उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड, युरोप खंड, आफ्रिका खंड, एशिया खंड, ऑस्ट्रेलिया खंड आणि अंटार्क्टिका खंड. या संपूर्ण पृथ्वीवरती असणारे म्हणजे भूगोलामध्ये आपल्याला संपूर्ण नैसर्गिक प्रदेश, जगातील संपूर्ण नैसर्गिक प्रदेश, जगातील विकसित देशांच्या प्रादेशिक भूगोल, विकसनशील देशांच्या प्रादेशिक भूगोल आणि दक्षिण एशियाचा प्रादेशिक भूगोल यांचा सुद्धा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जगाच्या भूगोलामध्ये भूरूपशास्त्र हे एक अत्यंत महत्वाचं आपल्याला इथं शास्त्र आहे. भूरूपशास्त्रामध्ये आपण पृथ्वीच्या आतील भागाची रचना, पृथ्वीचा आतील भाग कशा प्रकारे तयार झाला, त्यामध्ये पृथ्वीवरती असणारे खडकांचे प्रकार, त्यांची वैशिष्ट्ये, खडकांना घडी पडते किंवा बिघाड होतो तर कशा प्रकारे होतं, ज्वालामुखीची निर्मिती, ज्वालामुखी म्हणजे काय, ज्वालामुखी जगातल्या कुठल्या कुठल्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, त्यानुसार भूकंपाची निर्मिती, भूकंपामध्ये निर्माण होणाऱ्या काही वेव्ज असतात, प्रायमरी वेव्ज, सेकंडरी वेव्ज कशा प्रकारे निर्माण होतात, भूकंप नाभी म्हणजे काय, जिथं भूकंप तयार होतो, भूकंपाचा पूर्णपणे आपल्याला कुठे कुठे परिणाम बघायला मिळतो. भारतामध्ये असणारे भूकंपाचे काही क्षेत्र आहेत, जगामध्ये असणारे काही भूकंपाचे क्षेत्र आहेत, तशा प्रकारे जगामध्ये असणारे काही ज्वालामुखीचे क्षेत्र आहेत, त्यांचा आपल्याला इथं सिलेबसमध्ये समावेश आहे. पृथ्वीच्या आतील भाग, पृथ्वीवरील असणारे हवामान, जगातील काही महत्त्वपूर्ण नद्या, वायू प्रणाली, हिमनद्या आणि पृथ्वीची कशा प्रकारे झालेली उत्पत्ती. पृथ्वीच्या उत्पत्तीमध्ये आपल्याला 2 महत्त्वाचे सिद्धांत इथं करायचे आहेत. एक आहे पहिलं कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी आणि दुसरा आहे प्लेट टेक्टोनिक थिअरी. तर यामध्ये या 2 महत्त्वाच्या सिद्धांत आहेत जी पृथ्वीची उत्पत्ती किंवा निर्मिती कशा प्रकारे झाली ते आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, हवामानशास्त्र आणि समुद्रशास्त्र. हवामानशास्त्र म्हणजे क्लायमेटॉलॉजी आणि समुद्रशास्त्र म्हणजे ओशनोग्राफी. क्लायमेटॉलॉजीमध्ये आपल्याला हवामानशास्त्रामध्ये वातावरण, वातावरणाची रचना, वातावरणामध्ये असणारे तापमान, वातावरणामध्ये असणारे पृथ्वीमध्ये दाबपट्टे, पवन प्रणाली, ढगांचे प्रकार, पावसांचे प्रकार, चक्रीवादळे, सायक्लोन, चक्रीवादळांचे विरोधी म्हणजे अँटी सायक्लोन, प्रमुख हवामानाचे प्रकार, हे आपल्याला पूर्णपणे हवामानशास्त्रामध्ये इथं कव्हर करायचे आहे. समुद्रशास्त्र, महासागरातील कशा प्रकारे समुद्रशास्त्रामध्ये महासागरामध्ये प्रवाह वाहतात पाण्याचे, त्यामध्ये थंड पाण्याचा प्रवाह, गरम म्हणजे उष्ण पाण्याचा प्रवाह, समुद्रातील तापमान, समुद्राची क्षारता, महासागरामध्ये असणारे साठे, महासागरातील प्रवाह, अल निनो, ला निना, लाटा कशा प्रकारे तयार होतात, भरती ओटी कशा प्रकारे येते, तशा प्रकारे पूर्ण आपल्याला समुद्रशास्त्राच्या इथं MPSC राज्यसेवा आणि मुख्य परीक्षेला अभ्यास करायचा आहे. शेवटी विद्यार्थी मित्रांनो, जीवभूगोल यामध्ये मातीचे मूळ प्रकार, जगातील प्रमुख बायोम्स, परिसंस्था, अन्नसाखळी, पर्यावरणाचा ऱ्हास आणि संवर्धन यांचा सुद्धा आपल्याला इथं पूर्णपणे अभ्यास करायचा आहे.
मानवी भूगोलाचा सुद्धा आपल्याला समावेश आता केलेला आहे. मानवी भूगोलामध्ये माणूस आणि पर्यावरण, मानवी भूगोलाचा संबंध वाढ आणि विकास, नियतिवाद आणि संकेतवाद, लोकसंख्या, जमाती, स्थलांतर, वस्त्या, शहरीकरण, आर्थिक क्रियाकलाप, शेती, उत्पादन, उद्योग, तृतीय क्रियाकलाप, शहरांचे कार्यात्मक वर्गीकरण, दशलक्ष शहरे आणि मेगासिटी. अशा प्रकारे भूगोलामध्ये आपल्याला पूर्व परीक्षेला भूगोलाला 15 प्रश्न येत असतात, 15 प्रश्न. त्याच्यामुळे 30 मार्क आपल्याला भूगोल हा विषय पूर्व परीक्षेला देऊन जाणार आहे. मुख्य परीक्षा सामान्य देन पेपर 1 मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार जिथे आपल्याला आन्सर रायटिंग करायची आहे त्यामध्ये 120 100 ते 120 मार्कांचा आपल्याला वेटेज असणार आहे. आणि जर तुम्ही ऑप्शनल हा विषय निवडला, जॉग्राफी म्हणजे भूगोल हा तुम्ही ऑप्शनल विषय जर निवडला राज्यसेवामध्ये, तर यामध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 अशा प्रकारे पेपर 1 250 मार्काला असेल, पेपर 2 250 मार्काला असेल. तर ऑप्शनल म्हणजे वैकल्पिक विषय, भूगोल हा एक वैकल्पिक विषय म्हणून खूप एक स्कोरिंग विषय आपण मानू शकतो आणि तो तुम्हाला इथं 500 मार्काला अभ्यास करायचा आहे. तर भूगोलाचं असं पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि वैकल्पिक विषय असं पकडून एक अनन्यसाधारण महत्त्व आहे, जे आपलं इतर राज्यसेवेमध्ये एक महत्त्वाचे विषय आपण म्हणू शकतो. तशा प्रकारे मी तुम्हाला पूर्ण सिलेबस डिकोड करून दिलेला आहे. थँक्यू सो मच.